नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालच आपण खरं तर एक व्हिडिओ असा केला की आणि कालची स्थिती पण तशीच होती, म्हणजे ती बरोबरही होती की सध्या राज्यामध्ये खूपच गॅस टंचाई, त्यानंतर पेट्रोल पंपांवर रांगा पेट्रोलसाठी डिझेलसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. आणि यावर आपण एक थोडंसं सरकारवर टीका करणारा की आता अशा स्थितीमध्ये पण पुन्हा आपण थाळ्या वाजवायच्या आहेत का, नियोजन का नाही झालं, हे सांगणारा एक व्हिडिओ केलेला होता. आज जेव्हा एक माहिती समोर येते आणि ती सरकारने जे काही सरकारचं यश आहे असं सांगणारी जेव्हा बातमी समोर येते, तेव्हा सुद्धा हे बघा, जिथे चुकतंय तिथे आपण ठोकलंच पाहिजे आणि हा पत्रकाराची धर्म आहे. आणि त्याप्रमाणे काल आपण तो व्हिडिओ केला. पण आज जेव्हा चांगली बातमी आहे तेव्हा सरकारच्या बाजूनी सरकारचं कौतुक करणारं, कौतुक म्हणण्यापेक्षा ठीक आहे हे सरकारच्या प्रयत्नांचं यश आहे हे सांगणारा व्हिडिओ सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी करतो आहे. त्यातून आज जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये आलो तेव्हा अधिवेशनात नाना पटोले हे माध्यमांशी ते सामूहिक बोलत होते. त्यांनी काही प्रत्येकाशी वेगळे ते बोलले नाही, त्यांना लगेच सभागृहात जायचं होतं. पण सामूहिक बोलताना ते असं म्हणाले की विश्वगुरू मोदी, अर्थात ठीक आहे ते विरोधक आहेत आणि ते त्या पद्धतीने टीका करणार आहेत, जशी टीका मोदी सरकारने सुद्धा राहुल गांधींवर केलेली आहे. पप्पू म्हणून देखील त्यांना बोलण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता हे विश्वगुरू वगैरे असं सगळे शब्द ते वापरणार हे स्वाभाविक सुद्धा आहे. परंतु ते असं म्हणाले की आज काय झालं, आज इस्रायल आणि अमेरिका युद्धामध्ये जी परिस्थिती आज भारतावर ओढवलेली आहे हे मोदी सरकारच्या धोरणांची सगळ्यात मोठी हार आहे. आज आपल्याकडे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, एकीकडे काळा बाजार सुरू झालेला आहे, सरकार हतबल आहे, सरकार काही करू शकत नाही आहे, पेट्रोल डिझेल संपत आलेलं आहे, आपल्याकडे तेवढा साठा शिल्लक राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे आणि आपले मोदी, नरेंद्र मोदी हे इस्रायलमध्ये जाऊन त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारतात, त्यांच्याबरोबर डान्स करतात. मग कुठे गेलं तुमचं मैत्री, कुठे गेली? आणि तुम्हाला आज काय मिळतंय? तुमचा देश कसा आज कच्च्या तेलामुळे वंचित राहिलेला आहे, आज तुम्हाला कोणी मदत करायला समोर येत नाही आहे. अशा पद्धतीची एक भूमिका ही नाना पटोलेंनी मांडली. आणि ती भूमिका ऐकत असताना त्याच वेळेला मला ही बातमीसुद्धा समजत होती, त्यातले डिटेल्स सगळे मी घेत होतो, त्यामुळे मी थोडासा थांबलो. मी खरं तर पटोलेंना सुद्धा आत्ता देखील कधी ते भेटले तर मला हा प्रश्न विचारायचा आहे. परंतु मुद्दा असा आहे की एक लक्षात घ्या, आज इराणवरनं, म्हणजे इराणचा जिथे कब्जा आहे तो कब्जा कुठे आहे तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे जे एक ज्याला आपण म्हणूयात जी खाडी आहे, ज्या खाडी मार्गातनं आज भारताला जे कच्चं तेल लागतं त्यातलं 80% तेल हे या हॉर्मुझ खाडीतनं किंवा समुद्रधुनीतनं हे आपल्याकडे येत असतं. आणि अशा वेळेला या युद्धजन्य स्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे की इराणनी या सगळ्या खाडीवर कब्जा केला आहे. तो कब्जा केला आहे म्हणजे ती त्यांच्या ताब्यातच असल्यासारखं आहे, कारण अगदी त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून इराण अगदी हकेच्या अंतरावर आहे. म्हणजे तिथनं जा ये करणारे जी काही जहाजं आहेत ती इराणच्या नजरेमध्ये आहेत, त्यांच्या रडारवर असतात. आणि त्यामुळे तो पूर्ण पट्टा जो आहे तो तेलवाहू जहाजं जाण्याचा जो टप्पा आहे हा पूर्णतः इराणनी बंद करून टाकलाय. आणि आज त्यामुळे जगाची म्हणजे तेलाच्या बाबतीमध्ये असेल किंवा गॅसच्या बाबतीमध्ये असेल, पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये असेल, आज सगळं जग होरपळत आहे. त्यातून युरोपसुद्धा, आज आपल्याला माहिती आहे की युरोपची सुद्धा स्थिती काही फार चांगली राहिलेली नाही आहे. एकच आत्ता देश असा आहे की ज्याची स्थिती थोडीशी चांगली आहे, तो म्हणजे चीन. अर्थात चीननी त्याचे साठे वगैरे सगळे करून ठेवलेले आहेत. आणि काल आपण तोच मुद्दा मांडला होता की भारताला या सगळ्या गोष्टींची जाणीव जर होती की युद्धजन्य स्थिती या जगामध्ये आहे. आणि एक लक्षात घ्या, परराष्ट्र मंत्रालयाला अशा सगळ्या रिपोर्ट्स हे होत असतात. हे जेव्हा रिपोर्ट होतात तुमच्याकडे आणि तुम्हाला माहिती आहे की युद्धजन्य स्थिती कधीही उद्भवू शकते, तेव्हा गेल्या 1-2 वर्षापासून आपण तेलाचे साठे का नाही बनवून ठेवले जे चीनने बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तो सगळा विषय जाऊ दे, तो आत्ताचा विषय आपला नाही आहे. आजचा आपला विषय असा आहे की एक पुष्पक आणि परिमल अशी दोन जी जहाज आहे, जी भारतीय झेंडा फडकवत त्यांच्या नावांनी
दोन जहाजं ही तेल घेऊन ती आखाती देशाकडनं कच्चं तेल घेऊन ती प्रवासालाच त्यांनी सुरुवात केली आणि जेव्हा ती हॉर्मुझ खाडीतनं प्रवास करणार आहे तेव्हा गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपले परराष्ट्र मंत्री जे आहे जयशंकर ते इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलता आहेत आणि काल त्यांचं फार महत्त्वपूर्ण बोलणं झालं. त्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हे इराणला एक प्रकारे कन्व्हिन्स केलं, पटवून दिलं की आज ऊर्जेसाठी का विना भारताच्या आज कच्च्या तेलाची गरज ही भारताला किती आहे आणि आज आपले संबंध पाहता आजही आम्ही जी भूमिका आहे ही तटस्थ जरी ठेवलेली असली तरी आम्ही इस्रायल किंवा अमेरिकेच्या बाजूनी कुठेही कोणतीही स्टेटमेंट्स केलेली नाहीत. ज्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला त्याच्याही बाबतीमध्ये भारताने कुठेही आपली भूमिका मांडली नाही आणि आम्ही तटस्थतेने राहिलो आणि आत्ता देखील आम्ही हे नक्की म्हणतोय आज खामेनींची जी काही ज्या पद्धतीने या युद्धामध्ये हत्या करण्यात आली ती गोष्ट सुद्धा आम्ही मान्य केलेली नाही. हे वाईट आहे, दुर्दैवी आहे. हीच भारताने भूमिका मांडलेली आहे आणि अशा वेळेला आज भारताला कच्च्या तेलाची गरज आहे. आज भारताच्या ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर कच्च्या तेलाची गरज आहे. हे पटवून दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वाक्य आता फार महत्त्वाची आहेत. ती म्हणजे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला असं सांगितलं, होय भारत हा आमचा मित्र देश आहे. एक लक्षात घ्या, हे फार मोठं विधान हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आहे की भारत आमचा मित्र देश आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे मी जे मगाशी तुम्हाला नाना पटोलेंचं उदाहरण दिलं की नाना पटोले म्हणतायत की कुठे गेली आज. खरं तर इराण हा आपला पारंपरिक मित्र आहे पण त्याला गमावला भारताने, तर गमावला नाही आहे. कधी कधी विरोधी पक्ष देखील जे आहेत ते ठीक आहे सरकारवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु टीका करत असताना थोडंसं दिशाभूल होणार नाही ना, ही देखील भूमिका विरोधी पक्षांनी बघितली पाहिजे. आपण लोकांची दिशाभूल तर करत नाही ना. तर परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणजे इराणच्या असं म्हटलं की भारत हा आमचा मित्र देश आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे केली की येस जे काही तुमच्या 2 जहाजं जी निघालेली आहेत त्याला आम्ही पूर्णतः संरक्षण देऊ. ही जहाजं तुमच्यापर्यंत पोहोचतील याची खात्री देखील इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आणि त्याप्रमाणे जी 2 जहाजं निघाली आहेत कच्चं तेल घेऊन, किती तेल आहे तर एका जहाजावर 20 लाख बॅरल कच्चं ऑइल आहे आणि अशी 2 जहाजं आहेत म्हणजे 40 लाख बॅरल इतकं तेल हे भारतामध्ये येत आहे ज्याची आज आपल्याला पूर्णतः गरज आहे. आज एक लक्षात घ्या, याच्याने आपले जे आत्ताचे जे सगळे गॅसचे तुटवडे आहेत, पेट्रोल डिझेलचं संपत आलंय, अशी जी सगळी बोंब होती आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टींची, इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींची गरज भागणार आहे आणि म्हणून ही 2 जहाजं जी येत आहेत या 2 जहाजांना इराण सरकारने एक ज्याला आपण म्हणतो ना सुरक्षित मार्ग करून दिला. म्हणजे ही 2 जहाजं जेव्हा हॉर्मुझ खाडीतनं प्रवास आता करत होती त्या प्रवास करतानाच्या वेळी या 2 जहाजांना संरक्षण जे दिलं ते इराण सरकारने दिलं. इराणचे जे काही तिकडे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या नजरेमध्ये ही 2 जहाजं हिंद महासागराची सीमा ओलांडत आता ती अरबी समुद्रामध्ये येत आहेत. अरबी समुद्रामध्ये येतात याचाच अर्थ आता ते भारतापर्यंत पोहोचू शकतात. आता विना कुठला प्रॉब्लेम क्रिएट होता ती जहाजं भारताच्या दक्षिण किनाऱ्याला लागतील हे देखील आता उघड आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी देखील आता 2-4 दिवसापूर्वी रशियाकडून सुद्धा 20% कच्चं ऑइल जे आहे पेट्रोल डिझेलचं जे हे क्षमता असणारं ऑइल आहे ते देखील भारताला मिळालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये आत्ताच्या काळामध्ये भारत पुन्हा एकदा सुस्थितीत येतोय. सांगायचा मुद्दा असा आहे की हे भारत सरकारचं हे यश आहे हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी भारत आखतंय म्हणजे देशांबरोबर ते कुठंतरी योग्य रीतीने चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एवढ्या युद्धजन्य स्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो आता इराणनी अमेरिकेचं नाक दाबलेलं आहे. आज अमेरिकेकडे ऑइलचा तुटवडा निर्माण होतोय. हा
हाच आपण बघितलं तर जो सगळा युरोपीय खंड देश आहे, युरोपांमधले जे देश आहेत त्यांना ही झळ बसलेली आहे. तिकडे तेल जाऊ दिलं जात नाही आहे. इराण त्या गोष्टीला पूर्ण विरोध करताय. जर तेल गेलं तर जहाज उडून देऊ, आणि त्याप्रमाणे काल परवामध्ये 2 जहाजं उडवून देखील देण्यात आलेली आहेत. त्यामुळे अमेरिका हैराण झालाय. अमेरिकेला कळून चुकलेलं आहे की आता या हॉर्मोझ खाडीच्या बाबतीमध्ये आपण काही करू शकत नाही. जर करायला गेलो तर इराण खूप काही मोठं गोष्ट घडवून आणू शकते जी परवडणारी नसेल. आणि त्यामुळे काल ट्रम्प यांनी देखील सांगितलंय की आपण तेलाच्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इराणला धोका पोहोचवणार नाही, नाहीतर जगातली जी काही लोक आहेत ती आपल्याला माफ करणार नाहीत. हे आता अमेरिकेला कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे इराणनी सगळ्यात काय केलंय लक्षात घ्या. इस्रायल असेल, अमेरिका असेल, युरोपीय देश असतील, या देशांना ऑइल जाऊ देत नाहीयेत. पण भारताला त्यांचे 2 जहाजं 40 लाख बॅरलचं ऑइल हे भारताकडे सुखरूप येऊ दिलं गेलं. त्यांच्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला गेला आणि त्या मार्गावरून हे 2 जहाजं आता भारतामध्ये येत आहेत. हेच ते सगळ्यात मोठं यश आहे. हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. सरकार चुकतं तिथं चुकतंय ते आपण मानलं पाहिजे, पण सरकारचं यश देखील जिथे आहे तेही आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.